नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे 4थे खंडपीठ कुठे स्थापन केले जाणार आहेत? तर अ बरोबर आहे, कोल्हापूरमध्ये स्थापन केले जाणार आहेत. 32 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. अलाहाबाद उच्च न्यायालयातील सर्वाधिक 1 लाख खटले निकाली काढणारे न्यायाधीश कोण ठरले आहेत? तर सुधीर अग्रवाल ठरले आहे बघा. किती खटले आहेत? सर्वाधिक 1 लाख. 33वा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी थेट नियुक्ती होणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहेत? तर इंदू मल्होत्रा ह्या ठरल्या आहे बघा, पहिली महिला वकील. 35वा आहे. कोपर्डी मुलीवरील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश कोण? तर सुवर्णा केवले. 36वा प्रश्न आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर इंग्रजी. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर इंग्रजी भाषेतून चालते. 37. देशातील राज्यघटनेचा अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणती आहे? तर सर्वोच्च न्यायालय. 38वा प्रश्न आहे. उच्च न्यायालयाची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदला आहे. 39वा प्रश्न आहे. जिल्हा न्यायालयावर कोणाचे नियंत्रण असते? तर उच्च न्यायालयाचे नियंत्रण असते जिल्हा न्यायालयावर. 40वा प्रश्न आहे. कोणत्या खटल्यान्वये घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावला घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मान्य केले? तर केशवानंद भारती. 41. जिल्हा न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उच्च न्यायालयाला आहे जिल्हा न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार. उच्च न्यायालय. 42वा प्रश्न आहे. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आवश्यकता वाटल्यास सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला किंवा मत घेऊ शकतात? तर अनुच्छेद 143 नुसार. 43. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबईमध्ये आहे बघा. 44वा प्रश्न आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात केलेली आहे? 5 व 6 मध्ये तरतूद केलेली आहे बघा. 45वा प्रश्न घेऊया. भारतीय न्यायव्यवस्थेतील अपिलाचे अंतिम निर्णय देणारे सर्वश्रेष्ठ न्यायालय कोणते आहे? तर सर्वोच्च न्यायालय बघा. 46वा प्रश्न आहे. भारतात फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना 1935च्या कायद्याने करण्यात आली बघा. कोणता कायदा? तर 1935. 47वा प्रश्न आहे. 2014च्या कितव्या घटनादुरुस्तीनुसार कोलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यात आला आहे? तर 99वी घटनादुरुस्ती बघा. 48वा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या 3 उच्च न्यायालयाची स्थापना दि इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 मधील तरतुदीनुसार 1862 साली करण्यात आली? तर बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास. 49वा प्रश्न आहे. कर्नाटक उच्च न्यायालय 1973 पर्यंत कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर म्हैसूर उच्च न्यायालय. 50वा प्रश्न आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ आहे? तर पोर्ट ब्लेअर आहे. 51वा प्रश्न आहे. कोणत्या कलमानुसार संसद कायदा करून 2 किंवा अधिक घटक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करू शकते? तर 231. 52वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेगमध्ये आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय.
53वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 65 वर्षापर्यंत. हे बघा पुन्हा आला हाच क्वेश्चन. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर 26 जानेवारी 1950 मध्ये झाले. 55वा प्रश्न, भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? तर 124व्या. 56वा प्रश्न आहे बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? तर राष्ट्रपतीला आहे. 57वा प्रश्न आहे, मजुरांचे हितसंबंध जोपासण्यासाठी कोणते न्यायालय कार्य करते? तर कामगार न्यायालय कार्य करते. 58वा प्रश्न आहे, लोक न्यायालयाची कल्पना कोणाची आहे? लोक न्यायालयाची कल्पना कोणाची आहे? तर P.N. भगवती यांची आहे बघा. 59वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लघुवाद न्यायालय आहे? तर मुंबईमध्ये लघुवाद न्यायालय आहे. 60वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. 62वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? तर नागपूरमध्ये खंडपीठ आहे. 63वा आहे, कोणत्या कलमानुसार घटक राज्यात उच्च न्यायालय स्थापन करण्यात येते? तर 214 नुसार. 64वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 62. 65वा प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर P.B. गजेंद्र गडकर. P.B. गजेंद्र गडकर. एक नंबर आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आता 2 आहे, भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली बघा. नंबर 3 आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंबर 4 आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर B.N. राव. 5वा आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. 6 नंबरचा आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? तर D नंबरचं बरोबर आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं क्वेश्चन आलेलं आहे बघा हे. 7 नंबरचं आहे, भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. 8 नंबरचा आहे, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली? तर त्रिमंत्री योजना. 9 नंबरचा, घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले? घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले? तर 165 दिवस चालले. 10 नंबरचा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? तर 1952. 11 नंबरचा आहे, भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे. 12 नंबरचा आहे, संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर दक्षिण आफ्रिका. 13 नंबरचा आहे, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन राज्याचा संघ असे केले आहे बघा. 14 नंबरचा आहे, भारत हा प्रजासत्ताक देश आहे. 15 नंबर, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता? तर भारत आहे आपला. 16वा आहे, भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस
395 कलमे व 8 परिशिष्ट होती. 17 नंबर आहे, घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे? तर 370. 18 नंबर आहे, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते? तर 352. 19, घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? अमेरिका. 20वा प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने सरनामा मंजूर केला. तो कोणी लिहिला होता? पंडित नेहरू यांनी सरनामा लिहिला होता. 21वा प्रश्न आहे, घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानली आहे? तर सरनामाला. 22वा आहे, भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? तर 21. 23वा आहे, भारतीय घटनेच्या 17व्या कलमान्वये अस्पृश्यताची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. 44वा प्रश्न आहे, 44व्या घटना दुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त कायदेशीर हक्क आहे. 25वा प्रश्न आहे, राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? तर 11 आहे. 26वा आहे, मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते? तर 51A. 27वा आहे, भारतीय घटनेच्या मार्गदर्शन तत्त्वे या भागावर गांधीजींच्या तत्त्वाचा प्रभाव आढळतो. 28वा, मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहेत? तर आयर्लंड. 29वा प्रश्न, मार्गदर्शन तत्त्वाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर कलम 36 ते 51. 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत झाला? तर 1955. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळतील. धन्यवाद.